नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब पॉझिटिव्ह येऊन आलेली आहे. हिची भरती निघालेली आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कडून इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. स्पोर्ट्स कोटासाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे स्पोर्ट्स पर्सनसाठी. ओके. कॉन्स्टेबल जीडी खेडाडू हे आपल्या पदाचं नाव असणार आहे. ओके. टोटल इथं 391 पदांसाठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता असणार आहे अप्लाय करण्यासाठी 10वी पास आणि क्रीडा पात्रता सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे, स्पोर्ट्स सर्टिफिकेशन. ओके. तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. आता याच्यामध्ये आता संपूर्ण माहिती वगैरे मी संपूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी व्हॅकन्सी निघालेली आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कडून व्हॅकन्सी निघालेली आहे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून. ओके. रिक्वायरमेंट जी निघालेली आहे आपल्या याच्यामध्ये दिलेली आहे. स्पोर्ट्स पर्सनसाठी ते व्हॅकन्सी असणार आहे, जी की पोस्ट आपली असणार आहे कॉन्स्टेबलसाठी असणार आहे, जनरल ड्युटीसाठी अंडर आपल्याला स्पोर्ट्स कोटा व्हॅकन्सी असणार 2025 साठी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कडून व्हॅकन्सी घेण्यात येत आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेले आहे टोटल ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन इन्व्हाइट फॉर इलेव्हिजल इंडियन सिटीजनशिप इथं अप्लाय करू शकता. मेल अँड फिमेल दोघं जण इथं अप्लाय करू शकता. 391 पदांसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. नॉन ग्रॅज्युएट पोस्ट असणार आहे, नॉन मिनिस्ट्रियल पोस्ट असणार आहे कॉन्स्टेबल जनरल ड्युटीसाठी. ओके. ग्रुप सी ची व्हॅकन्सी असणार आहे टेम्पररी बेसिस लाईटली असणार आहे टू बी फॉर मेड परमनंट. ओके. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सगळ्यात पहिले तुम्हाला टेम्पररी बेसिस घेण्यात येतं, नंतर तुम्हाला जर वाटलं तुम्हाला परमनंट पण करण्यात येतं. याच्यामध्ये दिलेलं आहे आपलं स्पोर्ट्स कोटा व्हॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे ऑल इंडिया एलिजिबिलिटी अँड सिलेक्टेड कॅन्डिडेट्स इथं अप्लाय करू शकता. वेअर फॉर द इंडियन पोस्ट इथं असणार आहे ऑन अपॉइंटमेंट असणारे कॅन्डिडेटसाठी. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे गव्हर्नमेंट बीएसएफ कडून 1968 बीएसएफ चे रूल दिलेले 1969 चे ऍप्लिकेशन कॅन्डिडेटसाठी ऍक्सेप्टेबल असणार आहे ऑनलाईन मोडमध्ये. ओके. आता याच्यामध्ये दिले ते आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन तुमचं चालू झालेलं आहे 16/10/2025 पासून. तर आपल्याला लास्ट डेट असणार आहे 4/11/2025 पर्यंत. व्हॅकन्सी ज्या दिलेल्या आहे ह्याच्यामध्ये 391 व्हॅकन्सी असणार याच्यामध्ये स्पोर्ट्स अँड गेम डिसिप्लिन मध्ये. आता याच्यामध्ये मेल अँड फिमेल करता दोघांसाठी व्हॅकन्सी असणार आहे. आता याच्यामध्ये सिरियल नंबर दिलेला आहे, त्यानंतर डिसिप्लिन दिलेला आहे, मेल इव्हेंट दिलेला आहे, त्यानंतर इथं टोटल व्हॅकन्सी, टोटल ऑफ मेल व्हॅकन्सी आणि फिमेल इव्हेंट दिलेला आहे व्हॅकन्सी आणि टोटल फिमेल व्हॅकन्सी दिलेली आहे. ओके. आता आपण सगळं ऑर्चरीसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. ऑर्चरीसाठी तुम्हाला 4 व्हॅकन्सी बघायला मिळतात. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्ही मेलला 4 व्हॅकन्सी, फिमेलला 4 व्हॅकन्सी. ओके. त्यानंतर ॲथलीटसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे 36 व्हॅकन्सी इथं मेल कॅन्डिडेटला असणार आहे. पुरुषांना 34 व्हॅकन्सी महिलांसाठी असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता रनअप वगैरे दिलेलं आहे. एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बास्केटबॉलसाठी तर 6 व्हॅकन्सी असणार आहे पुरुषांकरता, महिलांना 12 व्हॅकन्सी. त्यानंतर बॅडमिंटनमध्ये 2 व्हॅकन्सी पुरुषांना, महिलांना 3 व्हॅकन्सी. ओके. त्यानंतर बॉक्सिंगमध्ये पुरुषांना इथं 11 व्हॅकन्सी, महिलांना इथं 7 व्हॅकन्सी असणार आहे. सायकलिंगमध्ये पुरुषांना 4 व्हॅकन्सी, महिलांना 4 व्हॅकन्सी. ड्रायव्हिंगमध्ये 6 व्हॅकन्सी पुरुषांना, 5 व्हॅकन्सी महिलांना असणार आहे. त्यानंतर इको 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 स्टिल्समध्ये 4 व्हॅकन्सी असणार आहे. पुरुषांना, महिलांना इथं कोणतीही व्हॅकन्सी नाही. आता फ्रेंचिंगमध्ये तर पुरुषांना 3 व्हॅकन्सी, महिलांना 5 व्हॅकन्सी असणार आहे. फुटबॉलमध्ये पुरुषांना 5 व्हॅकन्सी, महिलांना 6 व्हॅकन्सी. जिमॅस्टिकमध्ये महिलांना इथं 3 व्हॅकन्सी आणि पुरुषांना 6 व्हॅकन्सी असणार आहे. हँडबॉलला इथं पुरुषांना इथं 6 व्हॅकन्सी, महिलांना 10 व्हॅकन्सी. त्यानंतर इथं हॉकीमध्ये पुरुषांना 6 व्हॅकन्सी, महिलांना 6 व्हॅकन्सी असणार आहे. कबड्डीमध्ये पुरुषांना 6 व्हॅकन्सी, महिलांना 8 व्हॅकन्सी त्यानंतर इथं दिलेलं आहे. ओके. तर जुडोमध्ये पण इथं दिलेलं आहे व्हॅकन्सी 6 व्हॅकन्सी पुरुषांना, 8 व्हॅकन्सी महिलांना. ओके. कराटेमध्ये आपल्याला 7 व्हॅकन्सी पुरुषांना, 6 व्हॅकन्सी महिलांना असणार आहे. आणि स्पेक थ्रोमध्ये आपल्याला 2 व्हॅकन्सी पुरुषांना, 2 व्हॅकन्सी महिलांना. स्विमिंगमध्ये 16 व्हॅकन्सी पुरुषांना, 8 व्हॅकन्सी महिलांना असणार आहे. ओके. त्यानंतर शूटिंगमध्ये 6 व्हॅकन्सी असणार पुरुषांना, 7 व्हॅकन्सी महिलांना. टेबल टेनिसमध्ये 2 व्हॅकन्सी असणार आहे पुरुषांना, 2 व्हॅकन्सी असणार आहे महिलांना. त्यानंतर टेक्वांडोमध्ये आपल्याला 8 व्हॅकन्सी पुरुषांना, 7 व्हॅकन्सी महिलांना. ओके. व्हॉलीबॉलमध्ये 8 व्हॅकन्सी असणारे पुरुषांना, 8 व्हॅकन्सी असणारे महिलांना. वॉटर पोलोमध्ये 4 व्हॅकन्सी पुरुषांना, 2 व्हॅकन्सी महिलांना. वेट लिफ्टिंगमध्ये 5 व्हॅकन्सी पुरुषांना, 6 व्हॅकन्सी महिलांना असणार आहे. वेट लिफ्टिंग फ्री स्टाईलमध्ये
6 वॅकन्सी असणार आहे पुरुषांना, 7 वॅकन्सी महिलांना असणार आहे. त्यानंतर इथं गेल्यानंतर वेट लिफ्टिंग GRसाठी 8 वॅकन्सी पुरुषांसाठी असणार आहे फक्त. वॉटर स्पोर्ट्ससाठी इथं 8 वॅकन्सी असणार आहे पुरुषांना, 12 वॅकन्सी असणार आहे महिलांना. आणि त्यानंतर वुशूसाठी इथं 7 वॅकन्सी पुरुषांना, 7 वॅकन्सी महिलांना. योगोसाठी इथं 2 वॅकन्सी पुरुषांना, 2 वॅकन्सी महिलांना. टोटल याच्यामध्ये 197 वॅकन्सी आपल्याला, सॉरी 194 वॅकन्सी, 197 वॅकन्सी पुरुषांना दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर इथं 194 वॅकन्सी महिलांना दिलेल्या आहे. ओके, तर अशा पद्धतीचा हा ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. ओके, दोघं पदांना मिळून 391 पदांसाठी वॅकन्सी, महिला व पुरुषांना मिळून. रिक्वायरमेंट जे आहे स्पोर्ट्स पर्सनसाठी तर विनरसाठी तर वॅकन्सी पोझिशन होल्डर याच्यामध्ये असणार आहे, जे की तुम्हाला मी सांगणार आहे. गोल्ड मेडलिस्ट वगैरे, सिल्वर मेडल, ब्राऊन मेडल. ओके, BSF कडून इथं वॅकन्सी असणार आहे. ओके, BSF कडून राईट मेक चेंज असणार आहे याच्यामध्ये आपल्याला. तर आपल्याला पब्लिकेशन्स फॉर द कॅन्सल फॉर द पोस्टमॅन येतं, त्याचं ॲडव्हर्टाइजमेंट रिझन्स. ओके, सॅलरीबद्दल आपण बोलूया आता. सॅलरी तुम्हाला असणार आहे अलाउन्समध्ये, जे की 7 CPU असणार आहे. कॉन्स्टेबल जनरल ड्युटीज अंडर फोर्स कोटासाठी वॅकन्सी, लेवल 3 वॅकन्सी 21,700 पासून 69,100 रुपये पगार असणार आहे. अदर अलाउन्स असणार आहे. ॲडमिनिस्ट्रेशन सेंटरसाठी गव्हर्नमेंट एम्प्लॉयसाठी तर टाइम टू टाइम अंडर ॲक्ट असणार, रूल असणार आहे. अदर अलाउन्स दिलेले आहे ह्याच्यामध्ये. ऑल अलाउन्ससाठी तर ऑल सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉय द कॅन्डिडेटसाठी इथं दिलेलं आहे. गव्हर्नमेंट आपल्याला न्यू पेन्शन स्कीम असणार आहे 1/1/2004च्या गव्हर्नमेंट टाइम टू टाइम रूलनुसार. ओके, आता इलेबिलिटी कंडिशन दिलेली आहे याच्यामध्ये आपल्याला, जे की आपण वाचून घेऊ. आता याच्यामध्ये नेम ऑफ द पोस्ट दिलेलं आहे, एज लिमिट दिलेलं आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि स्पोर्ट्स पर्सन दिलेलं आहे. आता कॉन्स्टेबल GT साठी जनरल ड्युटी स्पोर्ट्स पर्सनसाठी 18 ते 23 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो सगळ्यांसाठी. ओके, 10वी पास असणे गरजेचे आहे सगळ्यांसाठी. आणि याच्यामध्ये प्लेयरनुसार जी तुम्हाला मी सांगितलेलं त्याचं सर्टिफिकेशन पाहिजे, जे पण तुम्ही अचीव केलेलं असेल ते सर्टिफिकेशन पाहिजे प्लेयरचं. ओके, जे पण मी तुम्हाला दिलेलं आहे त्याचं आपल्याला आपण इंडिव्हिज्युअल इव्हेंट्स वगैरे मध्ये आपण खेळलेले असतो. स्पोर्ट्स पर्सन मध्ये दिलेलं आहे. मेडल वगैरे आपल्याकडे पाहिजे, ब्राऊन मेडल, सिल्वर मेडल. ओके, तुम्ही कोणत्या पण याच्यामध्ये खेळलेलं असाल टेलिव्हिजन इव्हेंट्समध्ये. ओके, त्याचं सर्टिफिकेशन असेल तर अप्लाय करू शकता. ऑनली मॅट्रिब्युशन सर्टिफिकेशन आपल्याला प्रूफ ऑफ एज लिमिटसाठी लागणार आहे कॅन्डिडेटचं. आणि त्याच्यानंतर इथं कॅन्डिडेटला इथं दिलेलं आहे आपल्याला पर्सन्स ऑफ कॅन्डिडेटसाठी आपण रिक्वायरमेंट कॅन्डिडेट पर्सन दिलेलं आहे. आता एज्युकेशन दिलेलं आहे स्पोर्ट्स पर्सनसाठी तर रिक्वायरमेंट दिलेलं आहे. ओके, ऑल एज्युकेशन सर्टिफिकेशन आपल्याला सेंट्रल बोर्ड स्टेटकडून असणार आहे गव्हर्नमेंट नोटिफिकेशननुसार. ओके, त्यानंतर इथं कॅन्डिडेटला इथं दिलं आहे कॉपी सर्टिफिकेशन, BSF रिकमेंडेशन वेबसाईट वगैरे वरून आपल्याला सगळी माहिती भेटेल. ओके, एज लिमिट 18 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. एज लिमिट काउंटिंग डेट असणार आहे 1 ऑगस्ट 2025. अपर एज लिमिटला सूट असणार आहे. SC/STला 5 वर्षाची सूट, OBCला 3 वर्षाची सूट असणार आहे. ओके, चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळेल. ओके, त्यानंतर इथं आता OBC साठी वगैरे संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके, कॅटेगरीनुसार शिक्षण वाचून घ्या आपण एकदा. स्पोर्ट क्वालिफिकेशन आपण पाहिजे, ओनली फॉर प्लेयर्स आपण पाहिजे आपल्याला. विन मेडल. ओके, जे जिंकलेले आहे मेडल त्यांना तिथं वॅकन्सी असणार आहे 2 इयर पर्यंत आता लेटेस्ट 2 इयर मध्ये. ओके, कॅन्डिडेटला इथं गिव्हन फॉर द 1 हायेस्ट मेडल आपल्याकडे पाहिजे आहे. ओके, 2 वर्षांमध्ये 1 मेडल आपल्याला इथं पाहिजे, पर्टिक्युलर आपल्याकडे पाहिजे आहे. याच्यामध्ये दिलेले आहे संपूर्ण मेडल आपण असाल तर आपण अप्लाय करू शकतो. आता मेकिंग फॉर द डन गिव्हिंग टेबल दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला मार्क भेटणार आहे आपल्याला. यानुसार आपल्याला गोल्ड मेडलनुसार, सिल्वर मेडलनुसार, ब्राऊन मेडलनुसार आणि प्रॅक्टिफिकेशननुसार. ओके, ऑलिम्पिक मध्ये असेल तर 100 मार्क गोल्ड मेडलला असणार आहे आणि 96 सिल्वर मेडल, 92 ब्राऊन मेडल, 80 प्रॅक्टिसमध्ये. ओके, वर्ल्ड चॅम्पियनमध्ये असाल 90 मार्क असणार गोल्डमध्ये, सिल्वरमध्ये 86, 82 मार्क असणार ब्राऊनमध्ये, 70 मार्क प्रॅक्टिसमध्ये. ओके, एशियन गेम्समध्ये असणार आहे गेम्स अँड 4 इयर आपल्याला असेल याच्यामध्ये 80 मार्क गोल्ड, सिल्वरमध्ये आपल्याला 76, 72 मार्क, ब्राऊनमध्ये टोटल 60 मार्क्स. ओके, तर अशा पद्धतीने एशियन गेम चॅम्पियन दिलेला आहे, जे 70 मार्क असणारे गोल्डला, सिल्वरला 66 आणि ब्राऊनला 62, प्रॅक्टिसमध्ये 50. ओके, असं युथ गेममध्ये दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर युथ गेममध्ये आता 60 मार्क गोल्डला, 56 मार्क सिल्वरला, 52 मार्क ब्राऊनला, 40 मार्क प्रॅक्टिसमध्ये. ओके, युथ गेममध्ये 15 मार्क गोल्डला, सिल्वरला इथं 40 मार्क, 42 मार्क ब्राऊनला, 30 मार्क प्रॅक्टिसमध्ये. ओके, SFA मध्ये असं 40 मार्क गोल्डला, 36 मार्क सिल्वरला, 32 मार्क ब्राऊनला, 26 मार्क प्रॅक्टिसमध्ये. ओके, अशा पद्धतीने इंडिव्हिज्युअल मेडल्स वगैरे बद्दल आपल्याला दिलेलं आहे इथं माहिती. ओके, त्यानंतर इथे इंडिव्हिज्युअल मेडल असेल 30 मार्क गोल्डला, 26 आपल्याला सिल्वरला आणि 22 मार्क 22 मार्क
ब्राउन मेडलमध्ये. टीम मेडलमध्ये असाल आपण स्पोर्ट्समध्ये 26 मार्क गोल्डला, 22 मार्क आपल्याला सिल्वरमध्ये, 18 मार्क आपल्याला ब्राउनमध्ये. ओके. युथ गेममध्ये आपण असाल तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे इंडिव्हिज्युअल मेडलमध्ये 20 मार्क गोल्डला, 16 मार्क सिल्वरला, 12 मार्क ब्राउनमध्ये. आणि टीम मेडलमध्ये असाल तर 16 मार्क गोल्डला, 12 मार्क सिल्वरला. इथे 0 मार्क असं आहे ब्राउनमध्ये. ओके. ऑर्डर ऑफ प्रेफरन्स दिलेला फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड प्रेफरन्स आपल्याला भेटणार आहे. ज्या कॅन्डिडेट्सकडे गोल्ड मेडल असेल त्यांना इथं फर्स्ट प्रेफरन्स गोल्ड, सिल्वर, ब्राउनी मेडल असेल सिनियर यूथमध्ये आपल्याला त्यांना इथं फर्स्ट पॉर्च्युनिटी. सेकंड प्रेफरन्स असेल जे थर्ड प्लेसमध्ये आलेले मेडल्स वगैरे घेऊन या चॅम्पियनमधून त्यांना इथे भेटणार आहे. फिजिकल स्टँडर्ड दिलेले आहे, याच्यामध्ये हाईट दिलेली आहे 170 सेंटीमीटर पुरुषांना, महिलांना 157 सेंटीमीटर लागणार आहे. ओके. त्यानुसार इथं आपल्याला हाईट दिलेली आहे मेल अँड फिमेलची, जसं की तुम्ही इथं बघू शकता कॅटेगरीनुसार. ओके. झोननुसार. ओके. तुम्हाला अशी हाईट सांगितलेली आहे. चेस्ट दिलेली आहे 80 असणारे, न पुन्हा फुगवून 5 सेंटीमीटर पाहिजे पुरुषांना, म्हणजे 85. ओके. त्यानंतर इथं संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे कॅटेगरीनुसार. ओके. कॅटेगरीमध्ये असाल. वेटबद्दल बोलायला गेलं तर इथं हाईट बद्दल आपण आता खाली इथं बघूया. आता याच्यामध्ये आपण हे बघून घ्यायचं तुम्ही टॅटू वगैरे. ओके. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन इथं फॉर्म भरायचे आहे 16/10/2025 पासून. तर आपल्याला 4/11/2025 पर्यंत शेवटच्या दिनांकापर्यंत इथं फॉर्म भरायचे आहे. इलिजिबल कॅन्डिडेटसाठी तर BSc रिक्वायरमेंट वेबसाईट दिलेली आहे, डिटेल्स दिलेली आहे. जे की ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला केअरफुली भरायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने काही इथं नॉट ॲक्सेप्टेबल असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला पॅरामीटर्स वगैरे दिलेले वेबसाईटबद्दल आपल्याला वाचून घ्यायचे आहे. पॅरामीटर्स वगैरे ॲप्लिकेशन जे असणार आहे आपल्याला फीज असणार आहे. मोड ऑफ पेमेंट मेलसाठी आणि फिमेलकरता जनरल EWS जनरल OBCला इथे ₹100 फी असणार आहे. सॉरी ₹159 फी असणार आहे. आणि त्याच्यानंतर SC ST PWला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके. तर फी बद्दल इथं माहिती दिलेली ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. TADA बद्दल माहिती दिलेली सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला कॅन्डिडेटची जी आपल्याला फोर्थ फाउंड ऑफ द ऑर्डरनुसार आपल्याला क्वालिफाईंग 12 मार्क लागणार आहे. SC UR SC ST OBCला. ओके. त्यानंतर कार्ड ऑफ अपेअर फॉर फिजिकल डॉक्युमेंटेशन, फिजिकल स्टँडर्ड PST PMT मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. ओके. त्यानंतर डॉक्युमेंटेशन आपल्याला बिफोर आपल्याला सगळे डॉक्युमेंट आपले व्हेरीफाय केले जाणार आहे. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन्स वगैरे जे काही असेल ते याच्यात दिलेलं आहे सेक्शनमध्ये, वाचून घ्यायचं एकदा. ओके. त्यानंतर आता पुढे जाऊया. आपल्या कॅटेगरी सेक्शन एवढं वाचून घ्या. आपल्याला फिजिकली टेस्ट आपले होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला PSTची माहिती वगैरे दिलेली आहे. त्यानंतर मेरिट लिस्ट दिलेली आहे, जी की कॅटेगरीनुसार आपली मेरिट लिस्ट इथं लागणार आहे. ओके. आणि त्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला संपूर्ण माहिती डिटेल्स फॉर डेमो फॉर्म म्हणून दिलेलं आहे. ओके. डेमो बघून घ्या. इथे एक्झामिनेशनबद्दल माहिती, जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, एकदा वाचून घ्यायची आपण, जेणेकरून आपल्याला सगळी माहिती कळून जाते. ओके. सगळी जी मेन माहिती सांगितलेली आहे डिक्लेमर दिलेलं आहे. ओके. याच्यामध्ये आणि खाली आता इथं गेल्यानंतर तुम्हाला आता फिमेलसाठी सगळ्यात पहिले कॅन्डिडेटला इथं आपल्याला एज ग्रुपनुसार आपल्याला हाईट्स अँड वेट्स बद्दल इथं माहिती दिलेली आहे. ओके. ओके. तर हाईटनुसार आपल्याला इथं दिलेलं आहे आपल्याला हाईट आणि आपलं वेट दिलेलं आहे याच्यामध्ये. ओके. तर 18 ते 22, 23 ते 27, 28 ते 32 आणि 33 ते 37. त्यानंतर इथं मेल कॅन्डिडेटसाठी पण सेम दिलेलं आहे 18 ते 22, 23 ते 27, 28 ते 32, 33 ते 37. ओके. हाईट आपली चेक करायची, त्याच्यानुसार आपल्याला वेट बघायचं वयानुसार. ओके. त्यानंतर इथं नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेशन ज्यांनी कुठं काम केलेलं असेल सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये एम्प्लॉय म्हणून त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे. ओके. आणि इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. या फॉर्म वगैरे इथं दिलेला आहे. ओके. आणि इथं फॉर्मॅट सर्टिफिकेशन दिलेलं आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुमचे फॉर्म चालू झालेले आहे 16/10/2025 ते 4/11/2025 पर्यंत. याचं ॲप्लिकेशन अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. जर तुम्हाला हा PDF पाहिजे पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल WhatsAppवरला मी सेंड करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. ओके. आणि ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याच्यामुळे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. ओके. हे डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा. आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.